तुमच्या घरामध्ये सुद्धा दोडक्याची भाजी खाल्ली जात नाही ना, तर मग अशा पद्धतीने एकदा नक्की बनवा. न खाणारे सुद्धा खातील बरं का, एवढी भारी लागते ही भाजी. सर्वात अगोदर दोडक्यावरची साल काढून घेतलेली आहे आणि त्याला वाटण भरता येईल अशा पद्धतीने कट करून घेतलेले आहे. आता घेऊया वाटण बनवायला. काळ्या वाटणातील दोडक्याची भाजी बनवायची आहे. त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये अगदी काळं होईपर्यंत खोबरं भाजलेलं टाकलेलं आहे. त्याचबरोबर शेंगदाणे टाकूया, पुदिन्याची पानं, कोथिंबीर, आलं, लसूण, थोडेफार जिरे टाकूया आणि मिक्सरला वाटण करून घेऊया. एकच भाजी एकाच पद्धतीने बनवायची नाही हो, कधी वेगवेगळ्या पद्धतीने बनवायची. म्हणजे कसं टेस्ट पण वेगळी लागते आणि खायलासुद्धा मजा येते. त्याच पद्धतीने जर का भाजी बनवली ना तुम्ही, तर मग खायला तेवढी फारशी काही मजा येत नाही. आणि मग घरातले सुद्धा तेच म्हणतात की नाही का भाजी ही सेमच बनवते म्हणून. तर मग वाटण बनवून झालेलं आहे, एका ताटामध्ये काढलेलं आहे आणि त्यामध्ये हळद, मीठ, त्याचबरोबर घरगुती लाल तिखट टाकलेले आहे. थोडीशी धना पावडर टाकून सर्व वाटण जे आहे ना ते छान असं एकजीव करून घेतलेलं आहे आणि वाटण चिरलेल्या दोडक्यामध्ये भरून घेतलेलं आहे. गॅसवरती कढई ठेवलेली आहे. 2 ते 3 चम्मच तेल टाकलेलं आहे आणि दोडकी यामध्ये सोडून दिलेली आहेत. त्याचबरोबर जे राहिलेला मसाला होता, वाटण होतं, त्यामध्ये अगदी थोडंफार पाणी मिक्स करून यामध्ये टाकून दिलेलं आहे. आता मीठ वगैरे काहीच टाकायची गरज नाही आहे, कारण वाटणामध्येच आपण सर्व काही मसाले वगैरे ॲड केलेले आहेत. तर आता झाकण ठेवूया आणि अगदी 5 ते 7 मिनिटासाठी ही भाजी यांना वाफवून घेऊया. आणि पाहू शकता काय मस्त भाजी ही दिसते बघा तुम्ही. आता टाकूया सर्वात शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर. ही भाजी तुम्ही चपाती, भाकरी, अगदी भातासोबत जरी खाल्लं ना तरी कमालच लागणार बरं का, कारण ही भाजी खायला एवढी जबरदस्तच आहे खरंच. एकदा केला ना की पुन्हा पुन्हा बनवाल अशा पद्धतीची ही भाजी आहे ना. मला तर वाटतं तुम्ही आजच बनवून तुमच्या घरच्यांना ना ही दोडक्याची भाजी खाऊ घालावी आणि ते लोकसुद्धा म्हणतील तुम्हाला की परत एकदा ही अशी दोडक्याची भाजी बनव म्हणून, कारण लागतेच तेवढी जबराट खायला. काय मग मंडळी, आवडली ना तुम्हाला ही भाजी? ही रेसिपीसुद्धा आवडली असेल ना तर एक लाईक नक्की करून जा. भेटूया पुढच्या रेसिपीसोबत. धन्यवाद.